नंतर पुन्हा दिल्लीतली बातमी. शरद पवार यांनी सकाळी अचानक संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो समोर आलेत. यामध्ये पंतप्रधान मोदी हे अगदी हाताला धरून शरद पवार यांना आपल्या कक्षामध्ये आणताना आणि हसत खेळत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहेत. भेटीवेळी पंतप्रधान मोदींना एक पत्रही त्यांनी दिलेलं आहे शरद पवार यांनी. या पत्रात राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, सिंचन यासह इतर महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख असल्याचं समजतंय. दरम्यान पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते कोणत्याही कारणासाठी पंतप्रधानांना भेटू शकतात असा दावा कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलाय. तर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे. साहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधीही केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त. शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात. मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात. भेटीचा अर्थ काय होता, काय त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे. या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या त्यांनी चर्चा केलेली आहे. ही करत असताना अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाबाबतीमध्येच फक्त ही भेट असेल ही खात्री आहे. मला NDAमध्ये जाण्याचा प्रश्न, त्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आणि बाकीच्या प्रश्नाची जी चर्चा सुरू झालेली आहे, मी स्पष्ट करू इच्छितो. जर NDAच्या बाबतीमधली भूमिका असती तर मग महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मला वाटतं 27 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, ती झाली नसती. NDAच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही घेतली नसती.